Hello. Good evening, students. Myself, Mrs. Sushma Sangle, English speaking coach from the academy. आज आपण आता ह्याच्यामध्ये today I will teach you some body parts and how we have to use in daily life with the help of body parts. आता याच्यामध्ये आपण बॉडी पार्ट्स पहिली ते चौथीसाठी आपण शिकलेलोच आहोत. बट how to make sentences now I will teach you. Okay. See, first head. Head means what? You know that what is mean by head? Head. हेड म्हणजे डोके आपल्याला माहिती आहे. ह्याच्यामध्ये आता हेड या शब्दामध्ये बोलताना आपल्याला समजा आपलं डोकं दुखत असेल, व्हॉट वी हॅव टू से, आपण काय बोलायला पाहिजे? माय हेड इज पेनिंग. माय माय हेड इज पेनिंग. व्हॉट टीचर विल गिव्ह यू सम वर्ड्स. टीचर काय करतात, एकदा आपल्याला वर्ड्स देतात, त्याच्यावरून आपल्याला वाक्य तयार करायचं असतं. आपल्याला एका शब्दावरून जर वाक्य तयार करायचं असतं तर दॅट फॉर्मॅट ओनली वी हॅव टू यूज इन अनदर सेंटेन्सेस. ओके, हिअर आय विल गिव्ह यू हेड. आफ्टर दॅट आईज. ओके, आईज. माय आईज आर पेनिंग. माय आईज आर पेनिंग. आर पेनिंग. I can't see. I can't see. Okay. My eyes are paining. I can't see. आता जर दिसत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक वर्ड आहे, ब्लाइंड. ब्लाइंड मीन्स व्हॉट? ब्लाइंड मीन्स आंधळा. ओके. इफ सम पीपल आर ब्लाइंड, कोण एखादा माणूस जर ब्लाइंड असेल तर व्हॉट ही विल से? आय एम ब्लाइंड. आय एम ब्लाइंड man. Please like प्लीज हेल्प मी. प्लीज वर्क विथ मी, किंवा माझ्याबरोबर काम कर. प्लीज हेल्प मी असं सुद्धा म्हणू शकतो. देन आफ्टर दॅट ब्लाइंड आईज. माय आईज आर पेनिंग. आय कांट सी. प्लीज हेल्प मी अशा प्रकारे सुद्धा आपण वापरू शकतो. आफ्टर दॅट माय लेग्स आर पेनिंग. प्लीज आय कांट वर्क. मी काही काम करू शकत नाही. प्लीज हेल्प मी अशा प्रकारे सुद्धा आपण फक्त हेडचं, आईचं किंवा इतर कोणताही शब्द त्याच्यामध्ये घेऊन आपण काय करू शकतो? वाक्य तयार करू शकतो. ओके. माय इयर्स माय इयर आर पेनिंग. आय कांट लिसन. माझ्या कानामध्ये काय करतोय? दुखतंय, मी ऐकू शकत नाही. प्लीज गिव्ह मी सम मेडिसिन. प्लीज गिव्ह मी सम मेडिसिन. आपण काही काय करतो? त्याच्यासाठी मला काय द्या? मेडिसिन द्या. मग अशा प्रकारे वाक्य तुम्ही काय करता? बॉडी पार्ट्स यूज करून तुम्ही काय करू शकता? त्याच्यामध्ये वाक्य तयार करू शकता. माय फिंगर्स आर पेनिंग. आपण म्हणतो की माय फिंगर्स आर पेनिंग. आय कांट राईट. मी लिहू शकत नाही. माय फिंगर्स आर पेनिंग. आय कांट राईट. सो प्लीज हेल्प मी टू राईट. प्लीज हेल्प मी टू राईट. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? याच्यामध्ये इंग्लिश मध्ये वाक्य बनवू शकतो. माय हेड इज पेनिंग. माय नोज इज पेनिंग. माय टीथ आर पेनिंग. माय हँड्स इज पेनिंग. माय लेग्स आर पेनिंग. आय कांट वर्क. प्लीज हेल्प मी. ओके. अशा प्रकारे वाक्य तुम्ही घरी सुद्धा वापरू शकता, की मला म्हणू शकता माय स्टमक इज सो पेनिंग. माझं पोट खूप दुखते. सो प्लीज हेल्प मी. प्लीज हेल्प मी. गिव्ह मी सम मेडिकल. गिव्ह मी लाईट फूड. मला एक हलकं जेवण दे. गिव्ह मी लाईट फूड. अशा प्रकारे बॉडी पार्टचा वापर करून तुम्ही काय करू शकता? अशी वाक्य तयार करू शकता. ओनली ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायची काय असतात? हेड,
पेनिंग हा एक शब्द लक्षात ठेवा. ब्लाइंड मीन्स आंधळा. पेन म्हणजे काय, वेदना. आता ह्याच्यामध्ये बॉडी पार्टचे उपयोग पण आहेत, युजफुल आहेत. ते कशामध्ये, नोज इज युजफुल फॉर स्मेल, आईज इज युजफुल फॉर लुक किंवा पाहण्यासाठी, इयर्स इज युजफुल फॉर हिअर ऐकण्यासाठी. ओके. टंग इज युजफुल फॉर टेस्ट, टेस्ट घेण्यासाठी काय होतं, टंगचा वापर होतो. ओके. ह्याच्यासाठी आपल्याला काय करू, हँड आर युजफुल फॉर वर्किंग. if you are writing something, if you are working something, we are using our hands. Okay. आता याच्यामध्ये फक्त बॉडी पार्ट्स आज तुम्हाला थोडक्यात मला एक्सप्लेन करायचं होतं, ते आता मी तुम्हाला केलेलं आहे. ह्याच्यानंतर आपल्याला एक नवीन घटक शिकायचं. ह्याच्यामध्ये बघा, नवीन घटक असा आहे, सिंग्युलर अँड प्लुरल्स. सिंग्युलर, सिंग्युलर अँड प्लुरल्स. सिंग्युलर अँड प्लुरल. आता आपण काय करायचं ह्याच्यामध्ये, सिंग्युलर अँड प्लुरल्स मध्ये मीन्स व्हॉट हिअर, वन अँड मेनी. सिंग्युलर मीन्स वन, यू नो दॅट इन 5th स्टँडर्ड, अँड प्लुरल मीन्स अनेक वचन, तुम्हाला माहिती आहे. पण देअर इज हॅज सम रूल्स. नाउ आय विल नॉट गिव्ह यू सम एक्झाम्पल्स, यू नो दॅट. आपल्याला 5वी पर्यंत एक्झाम्पल हे झालेले आहेत, आपल्याला माहिती आहे. त्याच्या पुढे आपण त्याची सेंटेन्सेस आणि कशा प्रकारे यस यस लागतं हे आपण आता बघायचंय. ओके. सी, आता याच्यामध्ये आय हॅव कॉइन म्हणतो तुम्हाला, आय हॅव अ कॉइन, आय हॅव अ कॉइन. प्लुरल मध्ये तुम्ही काय म्हणणार, वी हॅव कॉइन, वी हॅव कॉइन्स. बुक, बुक्स. चेअर, चेअर्स. पेन, पेन्स. आफ्टर दॅट पेन, पेन्स. रोज, रोजीस. चेअर, चेअर्स. त्याच्यानंतर चॉक, चॉक्स. Okay, so many examples are there that we have to change in singular and plurals. Okay, so where we have to write yes and where we have to write yes whenever we are doing singular into plurals. Now I will teach you. याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, यस आणि यस कधी लावायचं असतं, ज्यावेळी वाक्याच्या शेवटी if the end of sentence is ch, sh, ओ, एक्स यासारखे जर प्रत्यय जर शेवटी असेल, सी एच, यस, यस एच, यस एच पण घेऊया, सी, दॅट टाइम वी हॅव टू कन्वर्ट इनटू यस. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर त्या शब्दाच्या शेवटी यस, सी एच, यस एच, ओ आणि ऑक्स असेल, हा रूल सगळ्यात महत्वाचा आहे. त्यावेळी आपल्याला काय करायचं असतं, सिंग्युलरचं प्लुरल करताना ईएस हा प्रत्यय लागतो. सिंग्युलरचं प्लुरल करताना काय लागतो, ईएस हा प्रत्यय लागतो. सो स्टुडंट्स, हे लक्षात ठेवा की त्या शब्दाच्या शेवटी तो प्रत्यय यस, सी एच, यस एच, ओ किंवा ऑक्स हा आलाच पाहिजे. आता सम एक्झाम्पल्स बघा, त्याच्यावरचे आता काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला देणार आहे. आता सीएच चे शब्द कोणते आहेत त्याच्यामध्ये, सीएच, कॅच, मॅच, बॅच, सी. एंड ऑफ द लेटर्स आता याच्यामध्ये एंड कशामुळे कसं झालेलं आहे, सीएच न झालेलं आहे. एंड कसं झालेलं आहे त्याच्यामध्ये, सीएच न झालेलं आहे. सीएच, सीएच अँड सीएच. ओके. सो कुठले कुठले वर्ड्स जर सीएच न जर एंड होत असतील तर आपण काय करायचं असते, त्याला ईएस प्रत्यय लागायचं. कॅच, कॅचेस, सीएटी, सीएच, ईएस, कॅचेस. मॅच, मॅचेस, एमएटी, सीएच, ईएस, मॅचेस. बैच, batches. This is so important. This is totally important for 5th to 8th स्टँडर्ड स्टुडंट, कारण की ह्याच्यामध्येच मुलं पूर्ण कन्फ्युज होतात.
की यस कधी द्यायचं आणि ईएस कधी द्यायचं. सो इट इज सो इझी रूल, आय विल टीच यू. आता मी तुम्हाला स्पोकन इंग्लिश मध्ये यस आणि ईएस कधी वापरायचं, कधी ग्रामॅटिकल मध्ये वापरायचं, अगदी सोप्या पद्धतीने शिकवत आहे सिंगल आणि प्लुरल मध्ये. त्याच्यामध्ये बघा फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, त्या शब्दाच्या शेवटी जर यस ईएस लागायचं असेल तर सीएच, एस एच, ओ आणि एक्स ह्यासारखे जर शब्द असतील तर त्या प्रत्येक शब्दाचं प्लुरल हे नेहमी काय होतं, ईएस ने एंड होतं. ओके. सी कॅच, कॅचेस, मॅच, मॅचेस, बॅच, बॅचेस. आता एस एच चे कोणते वर्ड्स आहेत आपण बघूया. एस एच, ब्रँच. इथं अजून एक शब्द आपण घेतो ब्रँच, BRANCH, ब्रँच, ब्रँचेस, branch, branches. Okay. Here also I will give you the ES. का तर त्याचा एंड कशाने झालेला आहे. आता ESH मध्ये बघा बुश, बुश, पुश, हा एसएच एंड झालेला आहे. बुश आणि पुश हा कसं झालेला आहे, एसएच नी एंड झालेला आहे. याच्यामध्ये बघा ब्रश पण लिहू शकतो, ब्रश, BRUSH, ब्रश. आता याच्यामध्ये एंडला काय लागणार आहे, बुशे, yes, पुश, पुशे, ब्रश, ब्रशेस, ब्रश, ब्रशेस. ओके स्टुडंट, आलं लक्षात सगळ्यांच्या. आता बघा फक्त तुम्हाला एवढंच मला इथं सांगायचंय, प्रत्येक स्टुडंटनी जर हे लेक्चर बघत असतील तर कधी यस आणि कधी यस प्रत्यय लागतं. कॅच, कॅचेस, मॅच, मॅचेस, बॅच, बॅचेस, ब्रँच, ब्रँचेस, पुश, बुशेस, पुश, पुशेस, ब्रश, ब्रशेस. ओके. आता नेक्स्ट रूल बघा, याच्यामध्ये ओचा शब्द एक्सचा बघूया. आता आपण आता कुठला बघितला, यस, सीएच, एस एच बघितला. नेक्स्ट आता ओ बघा, टोमॅटो, TAMA, टोमॅटो, पोटॅटो, टोमॅटो, पोटॅटो. ह्याच्यामध्ये बघा टोमॅटो, पोटॅटो यो लागलेला आहे. मग ह्याच्यामध्ये काय होणार, टोमॅटोज, पोटॅटो, टोमॅटोज, पोटॅटोज. ओके अंडरस्टँड. आता ओ च झालं एक्स, ऑक्स, बॉक्स, वॉक्स. जर शब्दाच्या शेवटी जर एक्स असेल तिथं सुद्धा आपल्याला काय होतं, काय लागतं, ईएस लागतं. ऑक्स, ऑक्सेस, बॉक्स, बॉक्सेस, फॉक्स, फॉक्सेस. जर नामाच्या प्रत्येक शेवटी जर शब्दाचा सुरुवात काय असेल, याच्यामध्ये सीएच नामाचे शेवटचे अक्षरे लेटर सी, ओ, एस एस, सी एच जर असेल तर त्याच्या पुढे नेहमी ईएस लागतं. आलं लक्षात. हे लक्षात ठेवा, हे रूल्स हा असेल तुम्ही तर तुम्ही लिहून घेऊ शकताय. त्याच्यानंतर बघा वाय. नेक्स्ट रूल बघूया. नेक्स्ट रूल आय विल टीच यू वाय. इफ एंड ऑफ द लेटर इज वाय, नामाचं शेवटचं अक्षर जर वाय ने एंड असेल, वाय, that time we have to give RES. RES कधी द्यायचं प्लुरल मध्ये, if the end of the letter is Y, that time we have to do plural in RES. See, baby, babies, toy, toys, TOYRES, toys. Boy, boys.
बॉय बॉईज ह्याच्यामध्ये काय होतं वाय आपल्याला काय कर स्टडी स्टडी एक शब्द आहे बघा स्टडी टॉईज इथं लिहा टॉईज स्टडी स्टडीज DIES वाय ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं बघायचं स्टडी स्टडीज बॉडी बॉडीज बॉडी बॉडीज बॉडी बॉडीज त्याच्यानंतर बॉडी बॉडी झाल्यानंतर आपण काय बघू शकतो याच्यामध्ये सिटी सिटी सिटीज सिटी सिटीज स्टोरी स्टोरी स्टोरीज ओके स्टुडंट्स आता हा रूल तुम्हाला परत एकदा सांगणार आहे जर नामाच्या शेवटी शेवटचा अक्षर जर यस ने एंड होत असेल दॅट टाइम वी हॅव टू मेक प्लुरल्स विथ द एंड ऑफ दी IES जर वाय ने एंड होत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं IES द्यायचं असतं सी बेबी BABY बेबी हिअर बेबीज झालेला आहे बघा BABIES बेबीज टॉय टॉईज बॉय बॉईज स्टडी स्टडीज बॉडी बॉडीज सिटी cities story stories so if you got some examples like these you have to write some examples in your notebook तुम्हाला जर अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स मिळाले असतील तर तुम्ही काय करू शकता ते नोटबुक मध्ये नोट डाऊन करू शकता आलं लक्षात सगळ्यांच्या आता तुम्ही काय करा हे फक्त लक्षात ठेवा जर शब्दाचे शेवट जर शब्दांचा वाय न होत असेल तर आपण काय करायचं असतं तिथं IES हा प्रत्यय द्यायचा असतो आता नेक्स्ट बघा काही अपवादात्मक असे शब्द आहेत ज्याच्यामध्ये एकवचनचा अनेकवचन होताना यस इयस IES प्रत्यय लागत नाही असे कोणते शब्द आहेत some words are there that not end with yes es or IES so put putचं काय होतं put feet put feet man 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 then laws laws बघा lies woman women woman women tooth teeth tooth teeth mouse mice mouse mice after that goose geese goose geese here are the some examples that spelling are totally change होतात त्याच्यामध्ये कोणताही पुढचं फिट फुट्स होत नाही पुढचं फिट होतं मॅनचं मॅन्स होत नाही मेन मॅनचं मेन होतं एक माणूस आणि एक माणसे लव्स लाईस वुमन उमेन एक एक स्त्री आणि एक स्त्रिया आफ्टर दॅट टूथ टीथ टूथ टीथ ह्याच्यामध्ये नेक्स्ट माऊस माईस एक उंदीर आणि कुंदरे गूज गीज हे एक्झाम्पल जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही राईट डाऊन नोट डाऊन करू शकता आता नेक्स्ट बघा हे एक्झाम्पल जर तुम्ही लक्षात ठेवा याच्यामध्ये कोणतीही यस किंवा यस लागत नाही IES लागत नाही ओनली स्पेलिंग आपण याच्यामध्ये चेंज करतो फुट फीट मॅन मेन लाईस लूज लाईस वुमन वुमेन टूथ टीथ माऊस माईस गूज गीज अशा प्रकारे आपण काय करतो स्पेलिंग मध्ये चेंजेस होतात ओके नेक्स्ट सी there are no changes
इन सिंग्युलर और प्लुरल दॅट वर्ड्स नाउ आय विल गिव्ह यू. ज्या शब्दांच्या मध्ये कधीही काय होत नाही, कोणताही चेंजेस होत नाही, सिंग्युलर आणि प्लुरल्स मध्ये तेच राहतात, ते शब्द आता मी तुम्हाला देणार आहे. सी हेअर, हेअर, पीपल, पीपल, देन डिअर, स्वीम, ही काही नामं आहेत, स्वीम, शीप, पुलिस, पुलिस, स्वाईन, स्वाईन. बघा, ही अशी काही नामं दिलेली आहेत मी. हेअर, हेअर्स होत नाही, एक केस आणि एक केस, एक वन पीपल, पीपल आर गॅदर्ड हिअर, पीपल आर गॅदर्ड हिअर असं म्हणतो, म्हणजे लोक इथं जमले. डिअर्स, डिअर्स आर कमिंग, डिअर आर कमिंग. स्वाईन, स्वाईन, वी हॅव वी हॅव लुकिंग स्वाईन, आपण स्वाईन बघतो. शिप, शिप्स आर शिप्स आर रनिंग, मेंढ्या पळत आहेत. पोलीस, पोलीसमॅन हॅज कम, पोलीसमॅन आलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये एक वचन आणि अनेक वचन सेमच असतं, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नव्हतो. पोलीसचं पोलीसच राहतं, हेअरचं हेअरच राहतं, हेअर मीन्स केस, शीपचं शीपच राहतं, त्याच्यानंतर पीपलचं पीपल राहतं, डिअरचं डिअरच राहतं, स्वाईनचं स्वाईनच होतं. असे काही शब्द जे तुम्हाला पण माहिती असतील ते तुम्ही काय करायचे, ज्याच्यामध्ये एक वचन आणि अनेक वचनामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल्स मध्ये कोणताही चेंज होत नाहीये, ते शब्द तुम्ही काय करायचे, लिहायचे, नोट डाऊन करायचे आहेत आणि ते तुम्ही वहीमध्ये लिहून त्याच्यामध्ये सिंग्युलर प्लुरल्स आपले 10th स्टँडर्ड पर्यंत आहे. म्हणताना सुद्धा आपण लगेच म्हणायचं नाही हेअर्स, माय हेअर्स इज कटिंग असं म्हणत नाही. माय हेअर इज कटिंग, हेअर कटिंग एवढंच म्हणतो. हेअर्स कटिंग म्हणत नाही, हेअर कटिंग. पुलिसेस मॅन म्हणत नाही तर पुलिस मॅन म्हणतो. पुलिस मॅन म्हणत नाही तर पुलिस मॅन फक्त म्हणतो. याच्यामध्ये सुद्धा कोणताही बदल होत नाही. ओके स्टुडंट्स, टुडे व्हॉट विल आय सिंग्युलर आणि प्लुरल्स तुम्हाला जे सोप्या पद्धतीने सांगितले, सिंग्युलरचं प्लुरल मध्ये कसं करायचं, कोणत्या ठिकाणी एस चा वापर करायचा, कोणत्या ठिकाणी आय एस चा वापर करायचा, हे सांगितलं. आणि कोणते शब्दामध्ये वर्ड्स मध्ये देअर आर नो चेंजेस इन द स्पेलिंग, हे शब्द सुद्धा मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत. तसे जे स्पेलिंग राहतात ते सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. सो स्टुडंट्स, now your turn, you have to work, you have to write some examples like that in your notebook and practice it. Okay, तुम्हाला तुमच्या नोटबुक टेक्स्टबुक मध्ये काही असेल सिंग्युलर प्लुरलचे वर्ड्स असतील ते तुम्ही वहीमध्ये काय करायचे, लिहून काढायचे. ओके, थँक्यू.